नमस्कार शेतकरी बंधूंनो. नमस्कार. हे बघा, आपले डिस्ट्रीब्युटर जिरेकर सर आहेत आणि आलो तिथं आज लावी त्यांचा ऊस बघायला. कारण दुसरीकडे जायचं होतं आम्हाला एका डाळिंबाला भेट द्यायला, पण चालता यांचा ऊस बघायला आलो. यांना पूर्ण प्रोडक्ट दिलेले आहेत आणि त्याला किती दिवस झाले, काय झाले, ऊसाला किती दिवस झाले ते स्वतः सांगतील. कारण मी सांगितल्यानंतर लोकांना वाटेल की मग सांगायला लागले तर जिरेकर सर सांगतील. भाऊ काय सांगा. सर, हा ऊस माझा 90 दिवसाचा आहे. बर. या ऊसासाठी ग्रो मॅजिक आणि भू आश्र खत मी ऊस लागवड केल्यानंतर हं. एक 15 दिवसांनी दिले. ठीक. त्याच्या अगोदर माझी ऊसाची उगण शक्तीच नव्हती. बर. हे टाकल्यानंतर एवढे उगाची ऊस समजा कोमने गेले ते एक एक कोंब असा माझा कणगोळीवाणी असं बोर्ड दाखवला एवढं. ठीक. आणि आता पहा सध्या तुम्हाला कसा दिसतोय ऊस. म्हणजे किती दिवस झाले याचा फरक पहा. हे बघा, आपण आणि बोलत असं जर त्याला- करीत राहिलं तर कमीत कमी सगळ्या शेतकऱ्याचं उत्पन्न बिलकुल वाढणार. पहा त्याचा फुटवा. हे बघा, आणि परत इथं जिरेकर मॅडम पण आहेत. त्यांना पण विचारावं खुरपताने किती रान नरम झाले, काय झाले, कसं वाटतंय, उद्बारा वाटतोय का गेल्या वर्षीपेक्षा. जिरेकर मॅडम पण आहेत त्या. छान आहे. त्यांना विचार. ऊस छान आहे. खुरपायला सोपं गेलं. पहिलं निब्बर रान जात होतं, आता लय मोकळं रान गेलं खुरपायला. गवताला खूप मुळी. आणि गवत कमी झालं मुळी खूप निघली. आणि मुळी खूप निघली. इतका दाट ऊस झाला. ठीक.